मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल की सफरचंद कापल्यानंतर कालांतराने त्याचा रंग बदलू लागतो, त्याचा रंग तपकिरी होऊ लागतो। तेव्हा आज आपण कापलेला सफरचंद तपकिरी का होतो याबद्दल जाणून घेणार आहोत। जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा, घंटी दाबा व ऑल वरती क्लिक करा। सामान्यतः सफरचंदामधील विविध पेशींमध्ये पॉलिफेनॉल ऑक्सिडेज नावाचे एन्झाईम व पॉलिफेनॉल्स नावाची संयुगे आढळतात। जेव्हा सफरचंद कापला जातो तेव्हा त्याच्यातील पेशींना इजा पोहोचते व सफरचंदातील पॉलिफेनॉल ऑक्सिडेज व पॉलिफेनॉल्स हे एकमेकांच्या संपर्कात येतात। जेव्हा ते हवेतील ऑक्सिजनच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांच्यामध्ये ऑक्सिडेशन प्रक्रिया होते। या ऑक्सिडेशन प्रक्रियेमुळे ऑर्थोक्विनोन नावाचे रसायन तयार होते। या रसायनाला ओक्विनोन किंवा 1,2-बेन्झोक्विनोन सुद्धा म्हटले जाते। पुढे या ऑर्थोक्विनोन रसायनाचे सफरचंदातील अमिनो ॲसिड्स किंवा प्रोटीन बरोबर रिॲक्शन होते व त्यामधून मेलेनिन तयार होते। मेलेनिन म्हणजे एक विशिष्ट प्रकारचे रंगद्रव्य। या मेलेनिनमुळेच सफरचंद तपकिरी रंगाचा होतो। आपल्या शरीरामध्ये सुद्धा मेलेनिन असते, ज्यावर आपल्या केसांचा, त्वचेचा व डोळ्यांतील बुबुळांचा रंग अवलंबून असतो। तर मित्रांनो, अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।